माझ्या माहेरी आलोय. माहेरी गाड्या नसतात टायमावरती, तर डंपर गाडीमध्ये बसले. मी पुढच्या सीटावरती बसले. आता ड्रायव्हर खालती आहे ना, पेट्रोल पंपला डिझेल भरायला गेलेत. हे बघा, हे बघा पेट्रोल पंप, डिझेल भरतात इथं. आणि थांबलोय जरासं आता, कारण की इथं गाड्यांचा टाइम ठिकाणा नसतो, एसट्या नसतात, टायमावर नसतात आहे. म्हणून असंच आपला टेम्पोला हात करायचा, डंपरला हात करायचा, असं काय हात करूनच मग जायचं माहेरी. माहेरी चालले मी आता. तेच म्हणून बोललं लाईक करा माझे व्हिडिओ, बघा कसं आहे आमचं गाव, माझं माहेरचं. फायनली माझ्या माहेरी आले, म्हणजे माझ्या गावात आले. हे बघा माझं गाव कसं आहे. गावात आहे हे, म्हणजे जास्त घरं नाही आहे, प्रत्येक आहे ना शेतावरती घरं बांधलेली आहे. आणि मी आता देवळात चालले. हे बघा देऊळ, देवीच्या पाया पडायला चालले. काय तसं इथं छोट म्हणजे घर कमी आहे, दिसतात ते तुम्हाला, कारण गाव खाली खाली दिसते. आणि इथे ना बैलांची रेस चालते या उरसाच्या दिवशी. उरूस असतो ना आमच्या इथं, तर उरसाच्या दिवशी असा रेस चालते इथं जास्त. माझा त्यासाठी घाट असा बनवलेला आहे. हा बघा घाट, असा घाट आणि देऊळ. तेव्हा म्हणून बोललं, हे बघा फायनली मी माझ्या माहेरी आले. आता पाया पडायला आले. आता मी देवळात चालले. ते चला. हाय, जय शिवराय. मी आता माझ्या माहेरी आले, म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी. आणि हे बघा आमच्या वडिलांचं शेती, कसं शाळू लावलं बघा, खूप छान आहे ना. किती दिवसांनी मातीवरती स्पर्श करते ही ढेकळं. किती वर्ष झाले मला या ढेकळांना हात लावायला. आले फायनली मी आज एवढ्या वर्षांनी माझ्या माहेरी आले. ढेकळांना हात लावला, खूप दम लागला मला, कारण की चढून चढून यायचं. जरा थांब ना. तर चढून बघा अख्खा शाळू आहे, शाळू लावलेली आहे. सगळी शेती आहे. हां 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 मग हे सगळं इथं आज पेरलं नाही आहे, खाली नांगरून ठेवलं आहे. हे शेत आहे ना भात होतात, म्हणजे याच्यामध्ये भात पिकतो. इंद्रायणी, बासमती याच्यामध्ये भात होतो. याच्यामध्ये शाळू केला आहे. पुढचं वावर आहे त्याच्यामध्ये पण शाळू केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. आणि खरं म्हणजे ना, आपण पिकून आता माती तिथं सोनं निघतं. खरं पण मेहनत करायलाच पाहिजे, आणि मेहनत केल्याशिवाय काही नाही भेटत. नक्की मेहनत करा, तर शेताचं फळ आपल्याला नक्की भेटतं. हे बघा, आणि एक असं छान असा डोंगर आहे, किती छान असा डोंगर आहे बघा. हे आमचा, वरती आहे ना शंकराचं देऊळ आहे, आणि गाय आहे मस्त, पांढऱ्या पांढऱ्या गाय आहेत. तिथं पण गाय आहे, आमच्या इथं गाय आहे, पांढऱ्या पांढऱ्या गाय आहेत, आणि छान आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा मला. हो भरपूर. सोनं पाहिजे का? हे बघा सोनं, 1 तोळा, 2 तोळा, 3 तोळा. हे फुकट आहे, पैसे देऊन नाही आहे, फुकट सोनं आहे. हे पाहिजे ना असं कमेंट करून सांगा.
आणि घेऊन जावा इथं येऊन प्लीज. आमच्या झाडाचं घेऊन जावा. असं पण दुकानात गेला तर 1-1 लाख रुपये तोळा सोना. हे आपलं फुकट आहे. घेऊन जावा. कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की. पोळ्या करते, पोळ्या चुलीवरच्या पोळ्या. या कशा वाटतात सांगा. हे बघा, फाटी घालायची, फूक मारायची. आता जागा हातात चोल्यावरती पोळ्या. आणि बघा चपातीवर पोळ्या. या खायला पुरणाच्या पोळ्या. कशा वाटल्या सांगा कमेंट बॉक्स मध्ये. गोड लागतात आणि गॅसवरच्या पोळ्या गोड लागत नाही. नुसतं हे लागतात. चुलीवरचं कंच पण जेवण करा गोड. मटणाचं साधं करा तरी छान लागतात. हे बघा अशा पोळ्या केल्या आणि पाठवून ठेवल्यात. आता एवढं पुरा नाही आणि एवढं लाटायचं. आता टाकली पोळी बघा. आता जाळ घालायचा. लाकूड सुक्क आहे म्हणून पटापट जळतंय. ओललं असतं तर फुकायला लागलं असतं, मग असं काम आलं असतं. चुलीवरचा स्वयंपाक वेगळाच असतो. गॅसवरचा काहीच वाटत नाही. पण चुलीवरती बसायला माणसाला विचार करायला लागतो चुलीची बसू का. पण चुलीवरचं जेवण खूप छान होतं. लाईक करा, कमेंट करा. बोल बोल, खाजू नको, खालून नको, बोलून घे. ठीक आहे. हा हे बघ काय काय. हा बोल पहिलं, बोल 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 बोल. काय हा काय. कंस शाळू. शाळूंचं खायला घातलंय गुरांना. लगेच इकडे करी ना. कंस दाखवतो मला प्रवास करून जीपसाठी. बघ 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 कशी करते. बघा हा बघ 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 कशी करते. बघ कशी करते. हरभऱ्याची डाळ आणि खायला किती गोड लागतात ते. कसं वाटतं आता मस्त. हा सावलीमध्ये बसायचं, असं हरभरा खायचा. हा असा हरभरा खायचा. म्हणजे नो नाद करते का शेताचा, नाद करताय का. बघा आमची शेत बघा पूर्ण हरभरा लावलाय बघा. आणि कसं बघ, हा मका आहे. मका तिथं बसले. हरभरा अगं वल्ला आहे. मस्त गाठी गाठी खायचे. या हरभरा खायला किती गोड लागतं हरभरा. आणि पुन्हा आता सुकला नाहीये, वल्ला आहे. हुळा बनवू शकतो. आपली शेताची माती, शेतावरती बसलेलं बरं वाटतं. आनंद आणि वातावरण पण मोकळं असं. गुंतलेली हवा नाही, काय नाही, मोकळी हवा मस्त. बघा कशी हवा येते बघा. मकाची छान आहे ना. पूर्ण हरभरा लावला आहे आणि मस्त इथं सावलीमध्ये बसले हरभरा खायला. कोणला कोणला आवडत असेल ना हरभरा, या खायला मस्त लागतं. छान लागतो खायला. कोणला कोणला आवडतं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या हरभरा खायला. शेतामध्ये बसून खायचा लय मजा येते. कादळ शेतावर हिरवं हिरवं उपटायचा आणि खायचा. या तुम्हाला दाखवत आता कसे गाठी आलेत बघा. हा छान आहे ना. वारं पण सुटलंय खूप छान आणि चांगले गाठी भरले. आता छोटे छोटे झाडांना पण आहे बघा ना. हा सुकायचा सुकत आलाय म्हणजे आता हरभरा निघन सुकला तर. आणि गाठी मी बसले. चला या हरभरा खायला.